डॅडी साहेब, इथे सगळं माझ्या मनानुसार होतंय. आय मीन मला जसं अपेक्षित होतं तेच होतंय. मी माझं काम केलंय. आता तुम्ही तुमचं काम करा प्लीज. हां ठीक आहे, करतो. ओके, थँक्यू डॅडी साहेब. का वागलीस अशी? का चितवलंस मला? काय गरज होती हे सगळं करायची आई? मुद्दाम केलंस ना? मी सत्यावरचं प्रेम व्यक्त करावं म्हणून केलंस ना? हे तुम्हाला नाही, स्वतःला विचार. मी तुला चिथवलं म्हणून तू शेवटी मान्य तरी केलंस. आज जे घडलं ना ते चांगलंच घडलंय. शेवटी तू मान्य केलंसच की सत्यजितराव तुझेच आहेत. होय, माझाच आहे सत्य. पण हे मान्य करताना काय घडलं बघितलंस ना? मम्मी साहेबांना चक्कर आली. त्यांना नाही आवडलं हे सगळं. आता परत माझ्यामुळं माई लेकाच्या ताण वाढणार. मी जबाबदार आहे सगळ्यांना. दिदे, सगळ्यात पहिले तर झालेल्या सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःवर घेणं थांबव. अगं आता तुमच्या संसाराचा विचार कर. आणि मम्मी साहेबांचं काय ग? त्या उभ्या आयुष्यात तुमचं नातं कधी स्वीकारणार नाहीत. आणि आज पण जे चक्कर बिक्कर आली ना त्यांना, ते तर सगळं मुद्दामच केल्यासारखं वाटतंय मला. एक नंबर सॉरी. डॉक्टर, नेमकं झालंय काय? म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाही ना? काही नाही, ह्यांचा थोडासा बीपी शूट झालाय. यांनी थोडासा मानसिक ताण घेतल्यासारखं वाटतंय. यांनी जर लवकरात लवकर बरं व्हावं असं वाटत असेल तर ह्यांच्या मनावर मानसिक ताण काही येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे डॉक्टर. जय द्या. चला येऊ. जय द्या. सोडून ये डॉक्टरांना. हां. सत्य, नको काळजी करू. ठीक होतील मम्मी साहेब लवकरच. वाघमारे थांबा. तुम्ही मम्मीच्या जवळ येऊ नका प्लीज. डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलं ना तुम्ही? अहो, स्ट्रेस घेतलाय तिनं. आणि तुम्हाला तिनं जवळ बघितलं ना तर तिला अजून त्रास होईल. वाघमारे, तुम्ही प्लीज चुकीचं समजू नका. पण मम्मीने तुम्हाला जवळ बघितलं ना तर ती परत चिडेल तुमच्यावर. आणि ते बी आवडणार नाही मला. म्हणून रिक्वेस्ट करतो तुम्हाला. अननोन नंबर. हॅलो, एक मिनिट. एकच मिनिट. हां, हॅलो. महिला प्रदेशाध्यक्ष मायाताई सुर्वेंचा नंबर आहे का? होय, मी त्यांचा मुलगाच बोलतोय. आपण कोण? ऍक्च्युली मायाताईंना एक निरोप द्यायचा होता. पक्षप्रमुखांनी तातडीची मीटिंग बोलावली उद्या, ज्यासाठी मायाताईंना दिल्लीला निघावं लागेल. दिल्लीला? खूप महत्वाची मीटिंग आहे का? नाही काय, मम्मी साहेबांची तब्येत अचानक बिघडली हो, त्यामुळे ते येऊ शकणार नाही. अरे बापरे. नाही काही हरकत नाही. आणि त्यांना सांगा काळजी घ्यायला. पण कसं आहे, पक्षातर्फे त्यांची उपस्थिती फार फार गरजेची होती. साहेबांनी स्वतः सांगितलंय की साताऱ्याचं नेतृत्व करणारं त्यांना तिथे कोणतरी हवं. जर खूपच महत्वाची मीटिंग असेल तर तिच्या जागी मी आलो तर चालेल का? एक काम करतो, मी साहेबांशी बोलून तुम्हाला कळवतो. हां. हॅलो. हां बोला. साहेब बोलले काही हरकत नाही, तुम्ही येऊ शकता. बरं ठीक आहे, येतो मी. बाकीचे
डिटेल्स मी तुम्हाला कळवतो. चालेल, धन्यवाद. सत्या, तू दिल्लीला जाणार आहेस? होय, आता मम्मीची तब्येत बरी नाही आहे आणि पक्षानं अर्जंट मीटिंग ठेवली. मग तिच्याऐवजी मलाच जावं लागेल ना. पक्षाची मीटिंग ठेवली अशी अचानक? म्हणजे ना कुठल्या निवडणुका आहेत ना कसलं अधिवेशन, तरी माहित नाही, कसली तरी महत्वाची चर्चा होणार असेल. हे बघ सत्या, मला काहीतरी गडबड वाटते. मम्मी साहेबांऐवजी तुला याची परवानगी अचानक दिली त्यांनी. मला जरा वेगळी शंका येते. तू नको जाऊस. उगाच कुणाचा तरी प्लॅन असेल, रिस्क नको घेऊया आपण. भागणारे अहो, एवढा विचार नका करू. हे बघा, आता पक्षानं बोलवलंय म्हणल्यावर जावंच लागेल. आणि जे काय होईल ना ते चांगल्यासाठीच होईल. तुला काय माहित चांगल्यासाठी होणार आहे? वाघमारे, अहो मी आहे ना. तुम्ही नका एवढी काळजी करू. मी काय सुद्धा चुकीचं होऊ देणार नाही. हा, वाघमारे, फक्त म्हणायलाच तुम्ही 3 वर्ष लांब होता माझ्यापासून. पण तुमच्या या आठवणी, तुमच्या या आठवणींना मला कधीच जाणवू दिला नाही की तुम्ही माझ्या जवळ नाही. तुम्ही सतत माझ्या सोबत, माझ्या आजूबाजूलाच आहे असं वाटायचं मला. वाघमारे, तुम्ही सोडून गेल्यानंतर